कोणताही सण असला आणि हातावर जर मेहंदी नसेल ना तर तो सण म्हणून वाटत नाही. आणि मी मेहंदी काढली म्हणजे त्यांनी ही काढलीच पाहिजे. मृगनाला पण मेहंदी काढायला खूप आवडते, त्याच्यामुळे मी त्याच्या हातावर मेहंदी काढली होती. आणि बघा तो पुसत पण नाही मेहंदी, सकाळपर्यंत तशीच ठेवतो. आणि त्याला पण मेहंदी आवडते. त्यानंतर मग सकाळी माझी देवपूजा झाली, तुळशीची पूजा पण झाली आणि मी बाहेर बघत होते. फक्त 9 वाजले होते सकाळचे, पण इकडे किती असं ऊन पडलेलं आहे ना. आणि उन्हाळा पण आता चालू झालेला आहे, खूप गरमी पण होते. आणि गावाकडे कसं एकदम असं मोकळं वातावरण असतं, छान वाटतं. इथं सगळं घरात बसून पण आम्हाला ऊनच लागतं आहे. त्याच्यानंतर माझं सगळं आवरलेलं होतं, सगळं क्लिनिंग वगैरे केली होती. आणि मृगनयनी पण मला खूप मदत केली, सगळा पसारा वगैरे व्यवस्थित आवरून ठेवला, त्याची चेअर वगैरे पुसून ठेवली. आणि माझी तो भरपूर अशी हेल्प करत असतो प्रत्येक कामामध्ये, छोटीशी का होय ना खारीचा वाटा. आणि त्याच्यानंतर मग तो मेहंदी दाखवत होता मला, बघा किती छान रंगली त्याची मेहंदी. छोटंसंच आहे पण मुलींसारखीच नखरे करतो तो. जे मम्मी करेल ना ते पण त्याला आवडतं आणि वास पण घेतो आहे मेहंदीचा, एकदम नखरे करतो असं मुलीसारखे. आणि त्याच्यानंतर मग मी जे करेल ना तसं माझं बघून तो पण करत असतो. मला बघतो ना मी कसं आवरते, तो पण मला आवडत असतो. मला सांगतो मम्मी मी तुला खूप आवडू लागेल मोठं झाल्यावर. म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली, आम्ही सगळं तयारी करून आलेलो होतो. आणि खाली होळी रांगोळी वगैरे चालू होती, सगळ्या बायका जमलेल्या होत्या. आणि असं काही कार्यक्रम असला ना तर सगळे एकत्रित येतात आणि छान वाटतं. तसं पण अशी छान तयारी झाली होती. आणि हा आता वर्षातील शेवटचा सण आहे मराठी महिन्यांप्रमाणे. त्याच्यानंतर मग आपलं मराठी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष चालू होईल पाडव्यापासून. इकडे सगळे मुलं एकदम कालवा करत होते, सगळ्यांना वाटत होतं कधी स्टार्ट होईल होळी. आणि सगळे पण असे एन्जॉय करत होते, व्हिडिओ काढत होते, त्यामुळे सगळे पण रिस्पॉन्स करत होते. आणि हे मृगनई सारखा माती खेळत असतो, खाली आला ना त्यामुळे मी शक्यतो अवॉइडच करत असते त्याला, की खाली आणायचं नाही म्हणून. तो माझं ना ऐकतच नाही. आणि ही माती म्हणजे सगळी मिक्स असती. त्याच्यानंतर सगळ्यात छोटा शिव आहे अपार्टमेंटमध्ये, तो पण बघत होता. सगळे त्याला एकदम अचानक नवीन सगळे माणसं दिसते त्यामुळे तो बघत होता. आणि इकडे आमची इशू पण, ती पण काय आहे काय चालू आहे ते पण बघत होती. सगळे असे एन्जॉय करत होते. आणि त्याच्यानंतर मग होळीला अग्नी प्रज्वलित केली. आणि हे फक्त होळी फक्त हा सण नाही आहे, तर वर्षभरामध्ये जे काही तुम्हाला त्रास झालेला, तुमचे दुःख, तुमची निराशा, जे काही संकट आले तुमच्यावर, ते सगळं आपलं होळीमध्ये टाकायचं असतं, की सगळं आपल्या पाठीमागचं ते सगळं दुःख वगैरे निघून जावा. आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात पण झाली पाहिजे चांगली, हा एक त्याचा हेतू असतो. आणि इकडे मुलांना काहीतरी ते प्रथा असते की बॉम्बा मारायची. आणि हे बघा मृगनय सगळ्यात लहान आहे, तरी पण त्याचं एकदम छान असं तो सपोर्ट करत होता सगळ्यांना. काय करायचं माहीत नाही, पण जे मोठे करतात ते पण तो चालू होतं त्याचं. आणि बघा की त्याचं हसायला पण येतं आहे, किती क्यूट वाटतो आहे तो. आणि सगळे छान अशी पूजा झाली सगळ्यांची, नैवेद्य वगैरे दाखवला. आणि त्याच्यानंतर घरी आलो, घरी पण देवबाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला होता. आणि मृगनयचे काका आहे त्यांना पण नैवेद्य दाखवला. आणि मृगनय बघा कसं त्यांचं बाप्पा करतो आहे. अशा प्रकारे आमची होळी छान झाली. बाय.